हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर मी वेट करत बसलेली आहे माझ्या मिस्टरांचा. ते येणार आहेत, तर म्हटलं की येत आहेत तर म्हणजे आलेत काम हॉटेलमध्ये, तर आपण सोबतच जाऊ भाजी घ्यायला. तर असं कधीतरी होत असतं की ते येतात भाजी घ्यायला सोबत, तर त्याच्यामुळे मी संधी नाही सोडत. चला आता जायचं भाजी घ्यायला. बुद्ध विहाराकडे बसले. त्यानंतर मिस्टर आले आणि त्यानंतर आम्ही दोघं जण गेलो भाजी आणायला. थोडीशी पाणीपुरी पण खाल्ली आणि वेदांतला समीक्षाला घेऊन गेलो पाणीपुरी घरी, तर पार्सल. तर आज बनवणार आहे मी पालकची भाजी. तर पहिल्यांदाच अशी भाजी बनवते मी, पालकची सुक्की भाजी. नाही तर मी हट्टीव भाजी बनवत असते पालकची. आणि आज म्हणजे रात्रीच ही भाजी बनवायची होती मला, पण काय झालं की रात्री समीक्षा बोलली की मम्मा नको, माझ्या आवडीचं काहीतरी बनव, मला सर्दी झाली, मला खाऊ नाही वाटत आहे. आणि वेदांत बोलला की मम्मा माझ्या आवडीचं बनव छोले. तर समीक्षा म्हटली की आणि हे म्हटलं की पालकची भाजी बनव. त्याच्यामुळं काय बनवावं हेच मला कळेना. त्याच्यामुळं मग मी म्हटलं की छोले आणले तर छोले पण बनवते आणि डाळ भात बनवते, म्हणजे समीक्षा पण खाईल. आणि पालकची भाजी सकाळी बनवूया आपण. तर मग ती पालकची भाजी आज मी बनवणार आहे. तर मग पालकची भाजी आज सुक्की बनवणार आहे आणि पहिल्यांदाच बनवते. त्याच्यामध्ये मसूरची डाळ टाकणार आहे आणि मस्तपैकी भाजी बनवणार आहे. तशी भाजी पण छान झाली होती, खूप टेस्टी झाली होती. तर आता बघा, आता आम्ही चाललेलो आहे घरी. आज होतं माझ्या स्कूलचं, नाईट स्कूल होतं. 4:30 ते 7:30 असं स्कूलचा टाईम होता. आणि मला असा प्रश्न पडलेला की का घेतला आहे नाईट स्कूल, कशासाठी? कारण मला इथून तिथं जायचं म्हटल्यानंतर, संध्याकाळी यायचं म्हटल्यावर खूप आणि माझ्यासाठी मिस्टरांना पण थांबावं लागतं. संध्याकाळचं यायचं म्हटल्यावर सगळ्यांना भीती वाटते की नको संध्याकाळचं एवढं. तर माझे मिस्टर 5 वाजता सुटले होते, पण माझ्यासाठी त्यांना 2.5 तास थांबावं लागलं. आणि मग आता आम्ही चाललेलो आहे घरी. तर आज स्कूलमध्ये काय काय झालं ते तुम्हाला सांगते. आज आहे ना, गेलं की 4:30 वाजता स्कूल होती, तर मला 5 मिनटं लेट झाले जायला. गेल्यानंतर मुलांना लगेचच नॉन कुक्ड फूड दिलं, म्हणजे भेळ वगैरे दिली. त्यानंतर भेळ खाऊन झाल्यानंतर त्यांना ग्राउंडवरती खेळायला नेलं. त्यांना 2-3 गेम खेळायला दिले. त्यानंतर गेम खेळून झाल्यानंतर त्यांना डान्स करायला लावला. डान्स वगैरे केला, मुलांनी खूप एन्जॉय केला आणि माझ्या मुलींनी पण खूप एन्जॉय केला. त्यानंतर त्यांना वरती घेऊन आले, म्हणजे स्कूलमध्ये क्लासमध्ये घेऊन आले. त्यानंतर त्यांना वॉशरूमला वगैरे यूज करायला सांगितले, कारण भरपूर वेळ ते नव्हते गेले त्याच्यामुळे ते. आणि त्याच्यानंतर शेजारीच ॲक्टिव्हिटी रूम आहे, तर ॲक्टिव्हिटी रूममध्ये प्लॅनेट दाखवले, म्हणजे ह्याच्यामध्ये किती प्लॅनेट आहे, काय आहे ते सगळं दाखवलं. त्यांना एक प्रकारे माहिती दिली आणि मुलांनी खूप एन्जॉय केला. आणि त्यानंतर पाण्यामध्ये असणारे जे जलचर आहेत ते पण दाखवले त्यांना, आणि मुलांना खूप मस्त वाटलं. आणि आम्ही पण खूप एन्जॉय केला. एक टेंटसारखं केलं होतं आणि त्याच्यामध्ये ज्युनियरच्या 3 तुकड्या डिव्हिजन आहेत. ॲस्टर्स आहे, बटरकप्स आणि एक कोणती तरी अजून डिव्हिजन आहे. तर ह्या सगळ्यात
सगळ्या डिव्हिजन एकत्र घेतल्या, त्याचे टीचर वगैरे सगळे. आणि त्यानंतर त्या जे ऑर्गनायझर होते त्यांनी मग माहिती वगैरे सांगितली आणि त्या टेंटमध्ये पूर्ण अंधार केला आणि त्याच्यानंतर त्याला वरती असं सगळं दाखवलं की तारे वगैरे सगळं, पृथ्वी दाखवली, ज्युपिटर, मार्स, हे सगळं प्लॅनेट दाखवले आणि खूप छान माहिती पण दिली. खूप छान एन्जॉय केला म्हणजे एक प्रकारे मुलांनी. आणि त्यानंतर मुलांना आज पूर्ण सगळ्यांना नाईट ड्रेस घालून यायला सांगितलेलं कम्फर्टेबलसाठी. नाईट ड्रेस, स्कूलचा ड्रेस नाही, नाईट ड्रेस आणि खाली टिफिन बॉक्स, म्हणजे जेणेकरून त्यांना ते फूड देतील. आणि थोडंसं एक छोटे छोटे केक जे ते पण दिले होते, कपकेक असतात ते. आणि त्यानंतर हे चांगलं रिटर्न गिफ्ट पण दिलं आणि म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांचा एन्जॉय झाला. उशी घेऊन बोलवलं होतं की त्यांना झोप आली की ते उशी घेऊन झोपू शकतात. सगळ्यांनी उषा घेऊन वगैरे आले होते. पण छान वाटलं सगळं. मला असं वाटत होतं की नाईट स्कूल का घ्यायचे, तर एक प्रकारे मुलांना एन्जॉय करण्यासाठी, फुल एन्जॉय, अभ्यास, नो स्टडी, नो ॲक्टिव्हिटी तर होतीच, पण सगळं त्यांना त्यांच्या आवडीचं, म्हणजे त्यांना जे जे काय करायला आवडतं ते सगळं होतं. गेम्स खेळायला होते, डान्स करायला, खाऊ खायला, हे सगळं होतं. त्याच्यामुळे मग त्यांनी पण खूप छान एन्जॉय केला. आणि त्याच्याबरोबरच मला पण कळलं की नाईट स्कूलमध्ये काय केलं जातं बाबा. कारण आपल्याकडे मुलांना नाईट स्कूल नाही ऑर्गनाईज करत, तर हे इंटरनॅशनल स्कूल आहे, ते काय पण करतात. कुठलं पण म्हणजे मुलांना जे त्यांना आवडतं तर ते करत असतात. त्याच्यामुळे छान वाटलं. तर आम्हाला तिथूनच यायला उशीर झाला होता, त्याच्यामुळं मग तिथूनच थोडंफार आम्ही खाल्लं. तर मिस्टरांनी सकाळी नाश्ता केला होता, त्याच्यामुळे ते म्हणले की मला थोडंसं जेवायचं. तर ते म्हणले ठीक आहे. म्हणला ठीक आहे. आम्ही मग तिथंच खाल्लं आणि मग मुलांना पार्सल घेऊन आलो. येताना अक्काला भाकरी आणि दूध त्यांना दिलं, भाकरी दूध बनवून दिलं. तर मग ते त्यांनी खाल्लं. तर रात्रीचं जेवण हे आम्ही असं थोडक्यात उरकलं. तर हा आहे आधीचा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला.